नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक गृहिणीला व सुगृहिणीला स्वयंपाकघरामध्ये उपयोगी येतील अशा उपयुक्त किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. टोमॅटो व कांद्याची पेस्ट बनवलेली नसेल तर ऐन वेळेला थोडी चणा डाळ भाजून त्यामध्ये कोथिंबीर, लसूण, खोबरे घालावे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यावे आणि हे वाटण कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये टाकावे. यामुळे भाजी दाटसर व घट्ट अशी होते आणि चवीला पण ही अप्रतिम अशी लागते. तर वरील उपयुक्त टीप जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 2. लोणी काढताना हात चिकट होऊ नये यासाठी लोणी काढायच्या आधी हाताला गव्हाचं किंवा तांदळाचं पीठ लावून हात स्वच्छ धुवावेत. यामुळे लोणी हाताला अजिबात चिटकत नाही. तर लोणी काढताना तुम्ही ही टिप किंवा ट्रिक्स फॉलो करा. प्रत्येक गृहिणींसाठी उपयुक्त टिप नंबर 3. दररोज कलिंगडाच्या बिया खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. तसेच रक्तातील साखरेची पातळी पण यामुळे नियंत्रित राहते. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 4. एका श्वासात कधीही पाणी पिऊ नये. यामुळे छातीत दुखू शकते आणि थंड पाणी पिताना नेहमी घोट पाणी प्यावे. प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत खास टिप नंबर 5. चिकनची रस्सा भाजी उरली असेल किंवा शिल्लक राहिली असेल तर दुसऱ्या दिवशी त्यात तांदूळ धुवून घालून शिजवा. मस्त बिर्याणी तयार होईल. अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर 6. स्वयंपाकघरात आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न शिजवू नये. पण ते कटाकटी व्हावे असे पण किंवा अपुरे पडावे असे नाही. तर ते 1 ते 2 चपाती शिल्लक राहावी असे बनवावे. तर प्रत्येक गृहिणीने व सुगृहिणीने ही टिप फॉलो करा. टिप नंबर 7. शिल्लक राहिलेले अन्न लगेचच मुक्या जनावरांना किंवा कुत्रा यांना खाऊ घाला. 2 ते 4 दिवसापूर्वी विटलेलं अन्न मुक्या प्राण्यांना खाऊ घालू नका. यामुळे माता महालक्ष्मीचा आपल्यावर कोप होतो. यामुळे कितीही कमावले तरी पैसा आपल्या हातामध्ये अजिबात टिकणार नाही. अत्यंत उपयुक्त टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 8. उन्हाळ्यात डोकेदुखीचा त्रास होत असेल तर ताकात जायफळ टाकून पिल्यास डोकेदुखी थांबते. तर उन्हाळ्यामध्ये डोकेदुखीचा त्रास तुम्हाला होत असेल तर ही टिप ट्राय करा. टिप नंबर 9. मातीमध्ये औषधीय गुण असतात. त्यामुळे माठातील पाण्याला एक वेगळा स्वाद व एक गोड अशी चव असते व हे शुद्ध पाणी आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवते. यासाठी माठातील पाणी अवश्य प्यावे. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 10. आल्याची वरची साले फेकून न देता चहा पावडरमध्ये मिसळा. यामुळे चहाची चव आणखीन स्वादिष्ट अशी होईल. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 11. कपड्यावर हळदीचे डाग पडले असतील तर लिक्विड सोप आणि व्हिनेगर एकत्रित करून त्या डागावर लावून ठेवा. म्हणजेच अर्धा ते पाऊण तासाने स्वच्छ करा. यामुळे डाग निघून जाईल. साधी सोपी पण अत्यंत प्रत्येक सुगरणीच्या उपयोगी येईल अशी खास टिप नंबर 12. फोडणीमध्ये कढीपत्ता घालताना तेलात न घालता कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये घाला. यामुळे कढीपत्ता करपत नाही व भाजीला कढीपत्त्याचा खूप छान असा वास पण लागतो. अत्यंत महत्त्वाची सुगरणींसाठी खास टिप नंबर 13. पाणीपुरीचे पाणी बनवताना त्यात पुदिन्याची पूड घातल्यास त्याला चव छान येते आणि पुदिना वाळवून त्याची पावडर करून साठवून ठेवावी. प्रत्येक सुगरणींसाठी अतिशय खास व महत्त्वाची टिप नंबर 14. फ्लावरची भाजी बनवताना पाणी न घालता वाफेवरच शिजवा. यामुळे भाजी अतिशय चविष्ट बनते व यामुळे न खाणारे देखील भाजी आवडीने खातील. साधी सोपी पण प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टिप नंबर 15. हिरव्या मिरचीचा ठेचा उरला असेल किंवा शिल्लक राहिला असेल तर कढईमध्ये थोडेसे तेल घालून छान परतून घ्या व त्यामध्ये ठेचा व 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालावा. यामुळे ठेचा अजून चविष्ट बनतो.
अत्यंत उपयुक्त टिप नंबर 16. भजी कुरकुरीत हवी असतील तर बेसन पीठ भिजवताना त्यात थोडे मक्याचे पीठ घालावे. प्रत्येक सुगरणींसाठी अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 17. कोणत्याही भाजीसाठी मसाला तयार करत असताना त्यात थोडा चिकन मसाला आवर्जून घालावा. यामुळे भाजीला खूप अशी छान चव येते. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची व प्रत्येक सुगरणींसाठी अतिशय खास टिप नंबर 18. कोणतेही लोणचे बनवताना त्यामध्ये लवंगी मिरची वापरावी. यामुळे लोणचे चविष्ट तर होतेच, परंतु लाल भडक रंग लोणच्याला येतो आणि तेल देखील लोणच्याला खूप छान असे सुटते. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 19. दूध उकळताना नेहमी गॅस मंद आचेवर किंवा बारीक ठेवावा. यामुळे दूध उतू जात नाही. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 20. भात पुन्हा पुन्हा गरम करू नये. असे केल्याने विषबाधा होण्याची शक्यता असते. प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत खास टिप नंबर 21. हिरवी मिरची व कोथिंबीरीची चटणी करताना त्यामध्ये थोडे थोडे ओले खोबरे अवश्य घाला. यामुळे चटणी खूप जास्त चविष्ट होते. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 22. कैरीचे लोणचे बनवताना त्यात शेंगदाण्याचं तेल वापरल्यास वर्षभर लोणचे खराब होत नाही आणि खायला देखील हे लोणचे खूप जास्त चविष्ट असे लागते. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 23. सब्जाच्या बियामध्ये लोह, जीवनसत्वे आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असल्याने केस लांब आणि चमकदार बनतात. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 24. महिलांनी मासिक पाळीत अजिबात थंड पाणी पिऊ नये. यामुळे वेदना वाढू शकतात. अत्यंत महत्त्वाची व प्रत्येकाच्याच कामी येईल अशी टिप नंबर 25. जर तुमचे हात थंड पडत असतील तर रक्ताची कमतरता असू शकते. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 26. दम्याचा त्रास असेल तर दुधात दालचिनी उकळून घ्यावी. त्यात थोडा मध टाकून घेतल्यास घशातील कफ कमी होण्यास मदत होते. अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची टिप नंबर 27. पायांना भेगा पडणे व उष्णतेचा त्रास होत असेल तर हातपायांना मेहंदी लावावी. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 28. सकाळी उठल्यानंतर थंड दूध पिल्यामुळे पोटातील अल्सरमुळे जळजळ होण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.